संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख टॉवरवर चढून आंदोलन करणार, वाल्मी कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी। धनंजय देशमुखांच्या आंदोलनाआधी आनंदराज आंबेडकरांनी धनंजय देशमुखांची भेट घेतली। आनंदराज आंबेडकरांनी कुटुंबियांशी चर्चा केली। सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा, कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार। मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा। खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला आज केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। देशमुख हत्या प्रकरणात देखील चाटे आरोपी असल्यानं सीआयडीनं केज न्यायालयाकडे चाटेच्या कस्टडीची मागणी केली। विष्णू चाटेचा फोन खरंच सापडत नाही की पोलीस कोणाला वाचवतायत, खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जाऊन इंगा दाखवावा, संजय राऊतांचं आवाहन। देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट असून आरोपीचे बॉस मंत्रिमंडळात, संजय राऊतांची टीका। सौंदानामधील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यू प्रकरणी टिप्पर चालक भोजराज देवकरला अटक। परळीमध्ये राखेची वाहतूक करताना टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचांचा मृत्यू झाला। दैनिक सामनामध्ये मित्रपक्ष काँग्रेसवरच आगपाखड, केजरीवालांना देशद्रोही ठरवणं काँग्रेसला शोभत नाही। सामनातून कानपिसक्या, काँग्रेस मोदींना एकटी रोखू शकत असेल तर त्यांनी जरूर रोखावं, असाही चिमटा। मोदींचा विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी तयार झाली, मात्र इंडिया आघाडीकडे नेमकं धोरण नसल्यानं इंडिया आघाडी फुटली। महाराष्ट्रात सुद्धा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी स्थिती, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेबांचा अपमान, महाराष्ट्रासाठी बाळासाहेबांपासून शरद पवारांपर्यंत सगळ्यांचं योगदान। अमित शहांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीनं दगाफटक्याचं राजकारण केलं, अमित शहा योग्यच बोलले, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अमित शहांचं मोठं दुःख आहे, महाविकास आघाडीचा लोकसभेचा विजय त्यांना पचत नाही। ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंतांचं अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर। रायगड जिल्ह्यातून 6 बांगलादेशी नागरिकांना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक, 5 पुरुष आणि एका महिलेचा यामध्ये समावेश। सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं लावू या वैभव नाईकांच्या वक्तव्याचा नारायण राणेंकडून समाचार। विमानतळाला टाळं ठोकून दाखव, नाहीतर तुझ्या घराला टाळं मारेन। नारायण राणे विमानतळाला टाळं मारून दाखव, नाहीतर तुझ्या घराला टाळं मारलं तर नारायण राणे नाव सांगणार नाही, राणेंचा इशारा। नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावरती भीषण अपघात, लोखंडी गजानं भरलेल्या आयशरला पिकअपची धडक, 5 जणांचा मृत्यू। नाशिकमधल्या अपघातस्थळाची मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी, अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची शासकीय मदत, मंत्री गिरीश महाजनांकडून मदतीची घोषणा। नाशिक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या स्टेटसवरती शेवटचा व्हिडिओ समोर, धरण गावातील देवस्थानावरून परतत असताना ही घटना घडली आहे। रत्नागिरीमध्ये दाभोळ मुंबई बसचा अपघात, शेनाळे घाटामध्ये 20 फूट दरीमध्ये बस कोसळली, बस झाडाला अडकल्यानं अनेकांचा जीव वाचला। सोलापुरात वैभव वाघे या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी। मुंबई महापालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यानं औषध पुरवठादारांकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा, महापालिकेकडून 120 कोटींची थकबाकी। जून जुलैमध्ये विकास कामं सुरू करून कामाची निविदा आणि वर्क ऑर्डर ऑगस्ट महिन्यात, नागपूरच्या सावंग ग्रामपंचायतीतला धक्कादायक प्रकार, तर सीईओकडून भ्रष्ट अधिकाऱ्याची पाठराखण। शेगाव तालुक्यातील केसगळती बाधित गावामध्ये आज दिल्ली चेन्नईचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ संशोधनासाठी येणार, तज्ज्ञांचं पथक आज भेट देऊन पाहणी करणार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर, महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच आता साताऱ्याचा निरोप घेणार, 31 जानेवारीपर्यंत वाघनखं पाहता येतील आणि त्यानंतर ती नागपूर इथल्या संग्रहालयात ठेवली जातील।
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 15 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार. याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणातील आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. अटक आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्यानं पुढच्या रिमांडसाठी आज हजर केलं जाईल. बदलापूर कथित एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी. अक्षय शिंदेच्या वडिलांकडून मुलाच्या हत्येच्या आरोपाची याचिका दाखल. मिरज मार्गे जाणारी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस 18 जानेवारीपासून 2 महिन्यांसाठी रद्द. केरळला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कॅसल रॉक ते कुलेम स्थानकांमधल्या कामासाठी निर्णय. नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलाला सोनम वांगचुक यांनी भेट दिली. झाडांची अवेळी केली जाणारी छाटणी ही झाडांची हत्या, सोनम वांगचुक यांचं वक्तव्य. काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं झाडांच्या छाटणीचा मुद्दा उचलला होता. टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाचा धाराशिव आणि बार्शी परिसरात वावर. या वाघाला कैद करण्यासाठी आजपासून शोध मोहीम. चंद्रपूरमध्ये 10 जणांची रेस्क्यू टीम आज दाखल. चंदनपूर इथं खंडेराव महाराज यात्रोत्सवात सुरुवात. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाभिषेक आणि पूजा होणार. सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस. आज श्री सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचा आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा होणार. मुंबईमध्ये पुन्हा धुकं दाटण्याचा अंदाज. किमान तापमान आणखी घसरणार. यामुळे मुंबईतील गारठा वाढण्याची शक्यता. गोंदियातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यात. गव्हाच्या पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20% महागलं. 120 रुपये किलोनं मिळणारा वाल तब्बल 200 रुपयांवर तर 60 रुपयांना मिळणारी वांगी 100 रुपयांवर. 40 गावातील उन्हाळी भात पिकांना गोसेखुर्द धरणातून पाणी मिळालं. पाणी वापर संस्थेच्या प्रयत्नातून पाणी वाटपाला प्रारंभ. सोलापुरातील ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं चुलीवर भाकरी बनवण्याची स्पर्धा. बेकारी आणि बेकरी मुक्त समाजासाठी भाकरी या उद्देशानं स्पर्धेचं आयोजन. ठाण्याच्या उपवनमधील बॉम्बेडक हॉटेलला आग. आगीमध्ये संपूर्ण हॉटेलमधलं साहित्य जळून खाक. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये पोलिसांचा व्हिडिओ गेम पार्लरवर छापा. 5 जणांवर कारवाई. इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीनसह एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात वाळू तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 3 टिप्परसह 6 जण ताब्यात. टिप्पर आणि वाळू साठ्यासह 1,06,20,000चा मुद्देमाल जप्त. मुंबई पोलिसांकडून भायखळ्यातील बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 4 आरोपींना अटक. 500-200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. नाशिकमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर. एकाच दिवसामध्ये 6 जणांवर गुन्हे दाखल. आतापर्यंत 74 जणांवर हद्दपारीची कारवाई. राजधानी दिल्लीमध्ये थंडीची लाट. धुक्यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अनेक गाड्या उशिरानं तर काही गाड्या रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.